तुम्हाला 1.5 लाख रुपये द्यावं लागतात, तुम्हाला 2 लाख रुपये द्यावं लागतात, त्यावेळेला तुमची बांधकाम परमिशन तुम्हाला भेटल नाही. तर मग माझ्या घरावरती झेंडा लाव, माझ्या घरामध्ये फोटो लाव, बॅनर लाव, मग मी तुला फुकट परमिशन देतो. जे BDO साहेबांनी लोकांच्या शेतकऱ्यांच्या या ठिकाणी फायली मंजूर केल्या, जो 20,000 रुपये देईल सर्व गरीब घटकाला न्याय भेटण्यासाठी, एक मनामध्ये चीड होती की सरकारच्या विरोधामध्ये की गरिबांना न्याय भेटला पाहिजे, त्याला आपल्याला सत्ता असणं आवश्यक आहे. अगर काम नहीं हो रहा है तो उसका तरीका नगर सेवक को बदलना होगा या फिर जनता को नगर सेवक बदलना होगा. अब्दुल सत्तारांचं जे तिकीट वाटायचं जे वर्चस्व आहे की ते तिकीट अशाच माणसाला देतात, शांत म्हणलं शांत बैस, बस म्हणलं बैस, अशाच माणसाला त्या ठिकाणी ते तिकीट देतात. इतकं टॉर्चरिंग केलं त्या माणसाने दुसरी पार्टी जॉईन केली. या ठिकाणी घराणेशाही फार मोठी चालू आहे. जर का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात की अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा हा मोठा गुन्हेगार असतो. एसटी महामंडळामध्ये तिकीट काढतो तर छत्रपती संभाजीनगर नाव येतं, पण तुम्ही पॅन कार्ड जर का काढायला गेले तर तिच्यावरती औरंगाबाद नाव येतं. म्हणजे दुटप्पी राजकारण करायचं. MIMचं काय झालेलं आहे की बुवा तिकडून सभा तुम्ही घ्यायची, मुस्लिम मतदानाला डिवाइड करायचं, आणि मुस्लिम मतदान जर का डिवाइड झालं तर काँग्रेस पार्टी हो किंवा राष्ट्रवादी पार्टी हो याचं खच्चीकरण होतं. आणि क्यों चाहती है? क्योंकि टारगेट मुस्लिम कम्युनिटी को बनाया जा रहा है और मुस्लिम कम्युनिटी के लिए आवाज उठाने वाले बैरिस्टर असदुद्दीन ओवैसी है. शेतकरी काय म्हणतोय, आमच्या मालाला भाव नसला तरी चालल, पण आम्ही आमच्या जातीच्या माणसालाच मतदान देणार. आम्ही महतरम नाज़रीन, स्वागत है आपका चळवळ महाराष्ट्राची न्यूज प्रस्तुत चाय पे चर्चा पॉडकास्ट एपिसोड में. और नाज़रीन, सबसे पहले मैं आपका शुक्रिया अदा करना चाहता हूं कि जो मोहब्बतें आप एपिसोड में दिखा रहे हैं, आपका बहुत बहुत शुक्रिया टीम चळवळ महाराष्ट्राची न्यूज की जानिब से. नाज़रीन, आप देख सकते हैं कि हमारे साथ में राष्ट्रवादी युवक कांग्रेस शहर अध्यक्ष अक्षय शिवाजी पाटिल मौजूद है, जो राजनीति में काफी सालों से देखे जाते हैं और देखे जा रहे हैं और यंग है. तो आइए इनसे कुछ खास बातें, कुछ खास चर्चा करते हैं, इनके पर्सनली भी, राजनीतिक कैरियर के बारे में भी और दीगर इलेक्शन के ताल्लुक से भी. तो आइए शुरू करते हैं. सर जी, आपका हमारे इस पॉडकास्ट एपिसोड में बहुत बहुत आने का शुक्रिया. आपका हम स्वागत करते हैं, इस्तकबाल करते हैं. और सबसे अहम बात यह है कि आप काफी सालों से राष्ट्रवादी से जुड़े हुए हैं और काफी सालों से देखा जाता है कि आप राजकारण भी करते हैं और यंग हैं, तो बहुत सारी चीजें आपसे जो है तो आज सुनने को मिलेगी. लेकिन सबसे पहले हम जानना चाहेंगे कि आपका राजकीय क्षेत्र में प्रवेश कैसे हुआ, आप कैसे राजकीय क्षेत्र में आए, वजह क्या बनी, रीजन क्या बना? तसं पाहिलं तर मी गेल्या लहानपणापासूनच मला अन्याय विरुद्ध चीड होती. ज्या वेळेला तहसील क्षेत्रापासो किंवा कोणत्याही क्षेत्रामध्ये आम्ही जात होतो, त्यावेळेला फॉर्म आपण भरला, उत्पन्न काढायचं असेल, रहिवासी काढायचं असेल, तर हा कागद नाहीये, तो कागद नाहीये, तलाठी टाइमवर नाहीये, आणि त्याच वेळेला जर का एखाद्याने 500ची नोट दिली तर त्याला बिना कागद त्याचं उत्पन्न असेल, त्याचं रहिवासी असेल तर ते निघून जातो. म्हणजे ज्या ठिकाणी पैसा चालतो तर त्या ठिकाणी तुमचे काम होता, पण ज्या ठिकाणी गरीब सर्वसामान्य माणूस ज्याच्या खिशात पैसे नाहीये तो या ठिकाणी परेशान होऊन जातोय. तो चक्रा मारून मारून त्याची अक्षरशः पायाची चप्पल घसून जाते, पण तरी सुद्धा त्याला न्याय भेटत नाही. या कारणास्तव सर्व गरीब घटकाला न्याय भेटण्यासाठी एक मनामध्ये चीड होती की सरकारच्या विरोधामध्ये की गरिबांना न्याय भेटला पाहिजे, गरिबांच्या सर्व आपले कामं झाले पाहिजे, जे ज्याच्यावर गरिबावरती अन्याय होतोय तो अन्याय झाला नाही पाहिजे. या अनुषंगाने आणि असं करत करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवकचे मी शहर अध्यक्ष झालो. सर, कितने सालों से आप शहर अध्यक्ष हैं? मी जवळजवळ 7 वर्षापासून याचा 7 साल हो चुके हैं. 7 साल झाले. आणि शेख अमान आमचे पार्टीतच होते, सिनियर नेते ठगनराव पाटील यांच्या याच्यामध्ये नेतृत्वामध्ये मला ते पद भेटलं. त्याच्यानंतर अनिल राऊत असेल, अशा अनेक चळवळींमध्ये आम्ही, युवकच्या चळवळींमध्ये ज्या वेळेला आम्ही पवार साहेबांच्या नेतृत्वामध्ये आम्ही काम करत होतो,
त्यावेळेला सरकारच्या विरोधामध्ये ज्या वेळेला पेट्रोलचे भाव, तुम्ही आता पेट्रोलचे भाव बघू शकतात की पेट्रोलचे भाव 2014च्या पहिले किती होते आणि 14च्या नंतर किती तफावत त्याच्यात झालेली आहे. 60 रुपयाचं पेट्रोल आज या ठिकाणी 95 रुपये 100 रुपये आपल्याला घ्यावं लागते. डिझेल सुद्धा वाढलेलं आहे. प्रत्येक गोष्टी या ठिकाणी वाढत चाललेली आहे. पण कालांतराने अजितदादांच्या गटामध्ये, कारण की कसं असतं, आपले कामं करायचे असेल, आपल्या वार्डातले असेल किंवा आपल्या गावातले ग्रामीण क्षेत्रातले कामं असेल तर सत्ताही असणं आवश्यक आहे. त्याच्यामुळं आम्ही अजितदादा सोबत जाण्याचा त्या ठिकाणी निर्णय घेतला. सर, जैसा कि आपने कहा कि आपको जो प्रेरणा मिली राजनीति में आने की, वो परेशानियों को देखकर कि अगर कोई किसी गवर्नमेंट डिपार्टमेंट में जाता है तो अगर वो सियासत से या राजकारण से जुड़ा है तो उसका काम हो जाएगा, लेकिन अगर नहीं है तो उसको 500 रुपए देना पड़ेंगे या पैसों की डिमांड, उसके बाद ही उसका काम होगा। और राजकारण में रहे तो ये सब नहीं है, ये सब राजकीय आदमी जो है तो करके दे सकता है किसी और का भी। तो आपने जब राष्ट्रवादी इस पक्ष को चुना तो उसके बाद से आपने कौन से जनता के कामों का दखल लिया? सबसे पहले किस काम को लेकर आप आगे बढ़े जनता के? तिच्यामध्ये बघा, सर्वसामान्य लोकांचा मूलभूत गरजा आहे पाणी, आपल्या वेळेवर पाणी आलं पाहिजे, विजेचा प्रश्न असेल, खांब्यावरचे लाईटीचा प्रश्न असेल, त्याच्यानंतर आम्ही रस्त्यावरचे आंदोलन केलेलं आहे. म्हणजे जे रस्ते खराब आहे, गेल्या म्हणजे 25 वर्षापासून नगरपालिकाची एक हाती सत्ता स्थानिकच्या आमदार अब्दुल सत्तार यांच्या हातामध्ये आहे. पण तरी सुद्धा हेतू पुरस्कार ज्यांच्या वार्डामध्ये ज्यांचे सीटर निवडून नाही आल्यामुळे ते त्या ठिकाणी दुर्लक्ष करतात. त्या ठिकाणी रस्ते व्यवस्थित करत नाही, म्हणजे खराब रस्ते, म्हणजे रस्ते बनवलेच नाही त्यांनी गेल्या 10-15 वर्षापासून त्या वार्डामध्ये. अच्छा सर, मेरा एक सवाल ये भी है आपसे कि जिस तरह से आप कह रहे हैं कि जहां पर उनका कैंडिडेट नहीं आया है उस इलाके को उन्होंने डेवलप नहीं किया है ना? तो वहां के जो नगर सेवक है, जनता ने जिस नगर सेवक को अपना कैंडिडेट माना, उसको चुनाव में जिता कर लाया, तो वो कैंडिडेट क्या कर रहे हैं फिर? क्या उनकी जिम्मेदारी नहीं है कि वो नगर परिषद में जाकर इस ताल्लुक से काम करें? सत्तेमध्ये बहुमताला फार महत्व असतं. सत्तेमध्ये आता यांचे जर का इतके नगरसेवक निवडून येत आहे सत्ताधाऱ्यांचे, आणि विरोधक पार्टीचे 2 किंवा 3 नगरसेवक निवडून येत असतील तर आवाज उचलून काही होत नाही ना. त्याला आपल्याला सत्ता असणं आवश्यक आहे, त्याला तुमचा नगराध्यक्ष असणं त्या ठिकाणी आवश्यक आहे, त्या ठिकाणी आपली सत्ता त्या ठिकाणी आवश्यक आहे. बघा, राजकारण हे असं झालेलं आहे की नुसतं आपण बोलून आणि नुसतं करून काही होत नसतं. त्याच्यासाठी आपल्याला सत्ता मिळवणं आवश्यक आहे. सर, जनता का काम तो नगर सेवक को करना है, उसका तरीका नगर सेवक को बदलना होगा। अगर काम नहीं हो रहा है तो उसका तरीका नगर सेवक को बदलना होगा, या फिर जनता को नगर सेवक बदलना होगा। इस पर आपका क्या ख्याल है? बहुत अच्छा सवाल पूछा आपने. तिच्यामध्ये काय असतं की आपण ज्या माणसाला निवडून देतो तो किती आपल्यासाठी काम करू शकतो, तो कोणत्या जातीचा आहे, कोणत्या धर्माचा आहे, त्याच्यावरती तुम्ही हे नका करू. समजा फॉर एक्झाम्पल, मला समजा आता गाडीमध्ये एक ड्रायव्हर लागतोय आणि मी एक हिंदू समाजाचा माणूस आहे, पाटील समाजाचा माणूस आहे, आणि मी जर का म्हटलं की बाबा माझ्याच जातीचा माणूस मला पाहिजे, पण तो जर का दारू पिऊन गाडी चालवत असला तर काय कामाचं आहे ते? आपल्याला काम महत्वाचं आवश्यक आहे. आपल्याला कुठल्याही जाती धर्माचा जरी असला तर त्याची नियत साफ पाहिजे, त्याने दारू नाही पिली पाहिजे आणि त्याने व्यवस्थित त्याचं काम केलं पाहिजे. इसी तरह से सर ऐसा भी हो सकता है अक्षय सर कि किसी भी जात का हो या फिर किसी भी पार्टी का हो, तो जो पार्टी का स्थानिक लेवल पे अगर ज्यादा बोलबाला है, स्थानिक लेवल पे वो पार्टी ज्यादा चलती है, अगर उस पार्टी का नगर सेवक उस वार्ड से अगर आ जाए तो फिर उस नगर का विकास होगा. तुम्ही फार चांगला प्रश्न विचारला की त्या नगरचा विकास होईल, पण या ठिकाणी गेल्या 25 वर्षापासून या ठिकाणी अब्दुल सत्तारांचं जे तिकीट वाटायचं जे वर्चस्व आहे की ते तिकीट अशाच माणसाला देता की तो जास्त त्या ठिकाणी बोलू शकत नाही. त्या वेळेला बघा तुम्ही, किरण पवार सर उपनगर अध्यक्ष या ठिकाणी बनलेले होते. हुशार माणूस होता बरं का, एज्युकेटेड माणूस होता, पण त्यांना कोण चुकलं की माणूस हुशार आहे, पुढे चालून आपल्याला भविष्यामध्ये गांधू शकतो. इतकं टॉर्चरिंग केला त्या माणसाने दुसरी पार्टी जॉईन केली. म्हणजे आपल्यापेक्षा
जड माणूस त्यांना या ठिकाणी चालत नाही, हुशार माणूस त्या ठिकाणी चालत नाही. आणि तिकीट कोणाला देतात ते की शांत म्हणलं शांत बैस, बस म्हणलं बैस, अशाच माणसाला त्या ठिकाणी ते तिकीट देतात. सर जी, जैसा आप राष्ट्रवादी शरद पवार इस गुट से है कि अजित पवार गुट से है आप? अब इसमें अभी- 2 गुट हो चुके हैं. आम्ही काय आहे, आमची कामं झाली पाहिजे, हो. आमच्या लोकांच्या, आमच्या वार्डातल्या लोकांची कामं झाली पाहिजे, आमच्या ग्रामीण क्षेत्रातल्या लोकांची, शेतकऱ्यांची या ठिकाणी कामं झाली पाहिजे, विहिरी मंजूर झाल्या पाहिजे, गायगोठी मंजूर झाली पाहिजे. आमची कामं जर का झाली तर आम्ही सत्तेसोबत आहे, आमची कामं नसन झाली तर आम्ही सत्तेच्या बाहेर. अभी आपको राष्ट्रवादी युवक कांग्रेस शहर अध्यक्ष बनाया गया, तो किस गुट से है? मी शरद सध्या पवार, अजित पवार? अजित पवार सोबत अजित आहे. पवार. कारण की सर, आपने अजित पवार दादा की वो कौन से काम देखे जिससे आप आकर्षित हुए और आप अजित पवार दादा ग्रुप से जो है तो ज्वाइन हुए? क्योंकि शरद पवार भी राष्ट्रवादी से ही है, और शरद पवार, जहां तक के एक्सपीरियंस अगर देखा जाए तो पहला एक्सपीरियंस शरद पवार जी का है. फिर आप अजित पवार दादा से कौन सी ऐसी बातें हैं अजित पवार दादा की जिससे आप आकर्षित हुए और आप उनके गुट से जुड़े? कारण की काय, अजित दादा हे नवीन नेतृत्व आहे आणि यंगस्टरांना त्या ठिकाणी स्थान आहे. तुम्ही अजित पवारांवरती तुम्ही केव्हाही जाऊ शकता. दर मंगळवारी त्यांचा या ठिकाणी मुंबईला जनता दरबार भरतो. त्यावेळेला तुम्ही आपले जे काही कार्य असेल, समजा आपल्या लेटर पॅड असतील किंवा तुम्ही पार्टीचे असा किंवा पार्टीचे नसो, तुम्ही सर्वसामान्य नागरिक जरी असाल तरी तुम्ही त्यांच्यापर्यंत जाऊन भेटू शकता आणि आपलं काम तुम्ही त्यांना सांगू शकता. मी हे सांगत नाही की सगळेच काम तुमचे होणार, पण इतरांपेक्षा यस होत असेल तर हाव सांगतील, नसन होत तर माझ्याकडून ते काम होत नाही बाबा, तू तुझ्या मार्गाने तुझं काम बघून घे. म्हणजे तडकी फड निर्णय घेणारा हा एक नेता आहे, म्हणून मी त्यांच्या आकर्षित होऊन मी त्यांच्यासाठी काम करतो. सर जी, जैसा कि आप एक युवा है, यंग है, तो राजनीति में आने के लिए युवाओं के लिए आपका क्या मैसेज है कि युवाओं ने राजनीति ज्वाइन करना चाहिए या नहीं करना चाहिए, या सिर्फ वोट के लिए तैयार रहना चाहिए, वोट देने के लिए? नहीं. आप युवाओं को क्या संदेश देना चाहेंगे? कारण की काय माहिती का, सध्याची कंडिशन बघता आपण महाराष्ट्राचं राजकारण बघतोय, या ठिकाणी घराणेशाही फार मोठी चालू आहे. घराणेशाही या ठिकाणी फार मोठी चालू असताना काय होतंय माहिती का, की युवकांच्या मनामध्ये असा भ्रम झालाय की बाबा आपल्याकडे चांगला पैसा असला पाहिजे, आपल्याकडे चांगली गाडी असली पाहिजे, आणि आपण त्या समाजात जन्माला आलो पाहिजे की त्या समाजाचा जास्त पगडा आहे, तरच आपलं राजकारण या ठिकाणी सक्सेसफुल होईल, असा युवकांच्या मनामध्ये भ्रम आहे. तो भ्रम जर का आपण दूर काढून ठेवला तर या ठिकाणी तुम्हाला राजकारणामध्ये येण्यासाठी तुम्हाला काय लागतं, तुम्हाला चांगलं नॉलेज असलं पाहिजे, तुम्ही चांगली हुशार असली पाहिजे, तुम्हाला बोलता आलं पाहिजे, तुमची जात कोणती आहे, तुम्ही कोणत्या धर्मात जन्माला आले हे महत्वाचं नाहीये, तुमचं शिक्षण किती झालेले, तुम्हाला बोलता कसं येतं, तुम्हाला काम करून घेता कसं येतं समोरच्याकडून, ते या ठिकाणी सर्वात मोठं महत्वाचं आहे. पण हल्ली काय झालेलं आहे की बा यंगस्टर या ठिकाणी येत नाहीये, फक्त पांढरे कपडे घालता आणि निवडणूक आली तर कोणत्याही त्यांना इलेक्शनच्या बद्दल विचारलं की बा, मी म्हणतो काही काही युवक असे की त्यांचं 18 वर्ष कंप्लीट होऊन सुद्धा त्यांचं मतदान कार्ड काढलेलं नाही, असे सुद्धा या ठिकाणी युवक, म्हणजे त्यांच्याबद्दल त्यांना एक काहीच घेणदेण राहिलेलं नाहीये. म्हणजे स्वतःबद्दल तरी एक भारताचे नागरिक आहे म्हणून तरी तुम्ही या ठिकाणी अपडेट राहिलं पाहिजे. कोण काय करते तुम्ही प्रश्न विचारले पाहिजे, तुम्ही बोलते झाले पाहिजे. एखादा माणूस जर का अन्याय करत असेल तर तुम्ही 2 प्रश्न त्याला विचारले पाहिजे. जर का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात की अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा हा मोठा गुन्हेगार असतो, तर आपण त्याला या ठिकाणी प्रश्न केला पाहिजे की बाबा का रे बाबा असं का होतं, का रे बाबा तसं का होतं. आजकाल तर लोकशाहीचा मार्ग आहे, मीडिया आपल्या सोबत आहे. तुमचा आवाज या ठिकाणी दाबण्याचा प्रयत्न केला तर मीडियावर तुम्ही ऑन कॅमेरा घेऊन दाखवू शकतात. आज तुम्ही कोणत्याही डिपार्टमेंटला गेला, पहिले कसं होत होतं की प्रत्येक डिपार्टमेंटला आपण पोलीस खात्यात गेलो, सर्वसामान्य माणूस जर का गेला तर त्या ठिकाणी त्याला काय रे तुझं कोणतं काम आहे असं रट्टी बिट्टी मारून त्याला शांत करण्याचं काम होत होतं. पण आज तुम्ही जर का शिकलेले असेल तर तुम्ही मोबाईल घेऊन तुम्ही म्हणू शकता की सर तुम्ही काय म्हणताय, तहसीलदार तुमचं काम ऐकत असेल तर कसं काय ऐकत नाही, तुम्ही उत्तर द्या मला याचं, तुम्ही लेखी द्या, तुम्ही काय बोलताय. तुम्ही जर का कॅमेरा काढून जर का समोरच्या अधिकाऱ्यावरती लावला तर तो अधिकारी त्या ठिकाणी घाबरतो आणि तुमचं काम
त्वरित करण्याचा त्या ठिकाणी तो प्रयत्न करतो. पण आपण जर का त्याच्या बोलण्याला जर का घाबरलो तर आपले काम या ठिकाणी कोणीच करणार नाही. सर, जैसा कि आपने कहा कि फिलहाल नॉलेज होना लाजमी है, जरूरी है, और ये राजकारण में आने के बाद ही होगा। राजकारण में आने के बाद ही समझ में आएगा कि किस डिपार्टमेंट के किस अधिकारी से कैसी बात करना है और उनका किस तरह से जवाब देना है। ठीक है, और वो लाजमी है, इस तरह से आप बता रहे हैं। अच्छा सर जी, एक बात ये है कि जिस वक्त औरंगाबाद का नाम संभाजी नगर, इस तरह से कुछ 3 शहरों के नामों के बारे में डिसाइड हुआ था, और उस वक्त शायद राष्ट्रवादी ये पार्टी भी सत्ता में ही थी। तो अभी फिलहाल आप क्या मैसेज देना चाहेंगे कि अभी फिलहाल जो राष्ट्रवादी की जो दिशा है, जो रास्ता है, वो किधर जाते हुए आपको दिख रहा है? बघा, जिस तरह से बीजेपी का रास्ता साफ दिखाई दे रहा है जनता को, तो राष्ट्रवादी का क्या रास्ता है? आम्ही लोकांचे काम करण्यासाठी आमची पार्टीचा जन्म झालेला आहे. लोकांचे कामं झाले पाहिजे. लोकांच्या गायगोठा असेल, जमिनी विहिरीचं मंजूर करणे असेल, शासनाकडून आपल्याला काय काय मंजूर करून घेता येईल त्याच्यासाठी आमची पार्टी कार्य करत असते. कोणी हिंदूचं राजकारण करतंय, कोणी मुस्लिमाचं राजकारण करतंय, त्याच्यासोबत आमच्या पार्टीला काही एवढं हे नाहीये. सर, जैसा कि अभी 2 बातें बताई आपने, कोई हिंदू का सियासत कर रहा है, राजनीति कर रहा है, कोई मुस्लिम की, तो हिंदू की राजनीति कौन कर रहा है और मुस्लिम की राजनीति कौन कर रहा है? याच्यामध्ये तुम्हाला सांगतो, छत्रपती संभाजीनगर बघा, ज्या वेळेला उद्धव बाळासाहेब ठाकरेची सरकार होती, महाविकास आघाडीची सरकार होती, त्यावेळेला उद्धव साहेबांनी संभाजीनगरचा या ठिकाणी निर्णय घेतला होता. ठीक आहे. त्याच्यानंतर महाविकास आघाडीची सरकार पडली. गुवाहाटीला एकनाथ साहेब शिंदे 40 लोकांना घेऊन गेले. त्याच्यानंतर आपली सरकार पडली. त्याच्यानंतर भारतीय जनता पार्टीची आणि शिंदे सरकार या ठिकाणी आली. त्यानंतर त्यांनी काय केलं की उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी महाविकास आघाडी सरकारने संभाजीनगरचं नाव दिलेलं आहे, तर आपण छत्रपती संभाजीनगरचं नाव देऊया. ठीक आहे. त्यांनी काय केलं, भारतीय जनता पार्टीने, शिंदे सरकारने छत्रपती संभाजीनगर हे नाव दिलं. पण आज तुम्ही बघू शकता की एसटी महामंडळामध्ये तिकीट काढतो तर छत्रपती संभाजीनगर नाव येतं, पण तुम्ही पॅन कार्ड जर का काढायला गेले तर तिच्यावरती औरंगाबाद नाव येतं. म्हणजे दुटप्पी राजकारण करायचं, समाजामध्ये भांडणं लावायची. बरोबर आहे का? केंद्राच्या कोणत्याही योजना असेल तिच्यावरती औरंगाबाद नाव आहे. इकडे लोकांना, हिंदू लोकांना सांगायचं की छत्रपती संभाजीनगर आहे. हे राजकारणाचे आपले आपले फॉर्म्युले असतात. सर, आपको आपके तजुर्बे के हिसाब से, आपके एक्सपीरियंस के हिसाब से, इस तरह की राजनीति कौन खेल रहा है? ये नामों को लेकर किसने खेला है? कौन इस तरह की राजनीति भड़का रहा है और असल मुद्दे से भटकाकर, हटाकर अपनी राजनीति को आगे लेकर जा रहा है? ये राष्ट्रवादी है या कांग्रेस है या एमआईएम पार्टी है या बीजेपी है? हे बघा, एमआईएम पार्टीचं असं झालेलं आहे सध्या. म्हणजे एमआईएम पार्टीला आज तुम्ही मीडियामध्ये ऐकत असाल, कोणाच्या लोकांच्या तोंडातून सुद्धा ऐकत असाल की एमआईएम पार्टी, लोक काय म्हणतात सरळ सरळ, ही भाजपची बी टीम आहे बुवा. एमआईएम पार्टीवर असा दावा होतो. आणि का होऊ नये? कारण की एमआईएम पार्टीचा जो मेन घटक आहे तो आमचा मुस्लिम वर्ग आहे. मुस्लिम वर्ग हा राष्ट्रवादी सेक्युलर पक्षासोबत राहिलेला वर्ग आहे. तो सेक्युलर पक्षासोबत राहिलेला वर्ग आहे. तो कधीच असा भडकाऊ भाषण करणारा की जसं त्या काळामध्ये, जुन्या काळामध्ये समजा भारतीय जनता पार्टीचे लोक करत होते, त्या जुन्या काळामध्ये शिवसेनेची लोक करत होते, तर त्यांच्यासोबत कधी साठा येऊ शकत नाही. कारण की त्यांची थेरी आणि आपली थेरी समजा जमू शकत नाही. सेक्युलरिझमची पार्टी जी होती त्या काँग्रेस होती, राष्ट्रवादी होती, अशा पार्टीला या ठिकाणी घटक जोडलेला होता. आणि एमआयएमचं काय झालेलं आहे की बुवा, तिकडून सभा तुम्ही घ्यायची, मुस्लिम मतदानाला डिवाइड करायचं, आणि मुस्लिम मतदान जर का डिवाइड झालं तर काँग्रेस पार्टी हो किंवा राष्ट्रवादी पार्टी हो याचं खच्चीकरण होतं. आणि तुम्ही बघू शकता 2-2, 3-3 मतावरती सरकार पलटती आणि सरकार माणूस सुद्धा आमदार बनतो आणि आमदार या ठिकाणी पडतो. आता सिल्लोडचं उदाहरण घ्या तुम्ही, आपले अब्दुल सत्तार 2000 मतांनी या ठिकाणी निवडून आले. म्हणजे मतदानाचं किती महत्वाचं हे, तर या ठिकाणी एमआयएम पार्टी हे असलं काम करून या ठिकाणी सेक्युलरिझम पार्ट्यांना या ठिकाणी कमकुवत करण्याचं. अक्षय सर, विधानसभा में एमआईएम पार्टी का कोई कैंडिडेट खड़ा नहीं था. एमआयएम पार्टीचा कॅन्डिडेट जरी उभा नसला, पण आता स्थानिकच्या निवडणुका असतील
नगरसेवकच्या निवडणुका असतील किंवा जिल्हा परिषद पंचायत समितीच्या असतील, तिच्यामध्ये सुद्धा त्यांची तयारी चालवली की बुवा सध्या या ठिकाणी की आपले कॅन्डिडेट स्वतः लढायचे, महानगरपालिकेत असतील आणि नगरपालिकेत असतील तर ते स्वतः या ठिकाणी उभं राहण्याचा प्रयत्न करताय. जलील साहेबाला या ठिकाणी सल्यूट आहे की जलील साहेब एक हुशार व्यक्तिमत्व आहे कि ते सर्व त्यांना गरिबांचे प्रश्न या ठिकाणी ते जाणतात. सर जैसा एक बात कट करके मैं थोड़ा सा जानना चाहूंगा, जैसा आपने कहे कि जलील साहब होशियार व्यक्तिमत्व है, तो जिस तरह से आप थोड़ी टिप्पणी कर रहे हैं एमआईएम पर, तो जलील साहब को आप होशियार नेतृत्व भी समझते हैं, तो जलील साहब जब होशियार नेतृत्व है तो एमआईएम पार्टी से ही वो हर इलेक्शन भी लड़ते हैं और उससे से उनका गहरा ताल्लुक है. हुशार व्यक्तिमत्व जरूर आहे, पण त्यांनी त्यांची हुशारकी या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला जिंकण्यासाठी लावू नये. त्यांनी या ठिकाणी राष्ट्रवादी पार्टीमध्ये यावं, त्यांनी त्या ठिकाणी काँग्रेस पार्टीमध्ये जावं, त्यांनी त्या ठिकाणी प्रदेशचं पद घ्यावं वाटल्यास, की मेन पार्टीचं जे पद असतं प्रदेशचं पद ते त्या ठिकाणी त्यांना द्यायला तयार आहे. पण त्या ठिकाणी ते तसलं न करता जी भारतीय जनता पार्टीची एमआयएम बी टीम म्हणून ओळखली जाते त्या पक्षामध्ये ते काम करताय. आतापर्यंत तुम्ही त्यांची पाठीमागची व्हिडिओ बघा, त्यांनी सर्व समाजाचं जाती धर्माचं या ठिकाणी काम केलेलं आहे. लोक त्यांना लाईक सुद्धा करत होते, पण आता तरी हल्लीचे जातीवादक त्यांची भाषण बघितले तर लोकांचा पायाचा दृष्टिकोन त्यांचा म्हणजे हिंदू वर्गाचा त्यांच्याकडे एक निगेटिव्ह रोल झालेला आहे की बुवा नाही बुवा की हा माणूस हुशार आहे, पण हा त्याचं हुशार व्यक्तिमत्व हे वेगळ्या पार्टी सोबत लावतो. अक्षय सर, आपसे एक ये सवाल है कि जैसे एक कम्युनिटी को सरकार निशाना बनाती है और वो कम्युनिटी आपको भी पता है एक मुस्लिम समाज को लेकर टारगेट किया जाता है हर तरह से, जैसा कि कभी प्रॉफिट मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के शान में कुछ बोल दिए, कुछ कह दिए प्रॉफिट मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के लिए, तो अब उनकी तरफ से लड़ने के लिए तो कोई एक नेता चाहिए जिसको मुस्लिम कम्युनिटी संसद में भी जो आवाज उठाते हुए दिखते हैं बैरिस्टर असदुद्दीन ओवैसी, ये ज्यादातर दिखते हैं. कोई एक वक्फ का जो बिल है, वक्फ बिल को भी पार्लियामेंट में फाड़ते हुए असदुद्दीन ओवैसी दिखाई दिए. तो जो खास चीजें हैं मुस्लिम कम्युनिटी की, उसमें आवाज उठाने का काम बैरिस्टर असदुद्दीन ही दिखते हैं. और यहाँ पर आप कह रहे हैं कि ये एक कोई धर्म के एक झंडे तले चल रहे हैं, तो अब यहाँ पर तो ऐसा हो रहा है. मुस्लिम कम्युनिटी क्यों चाहती है? क्योंकि टारगेट मुस्लिम कम्युनिटी को बनाया जा रहा है और मुस्लिम कम्युनिटी के लिए आवाज उठाने वाले बैरिस्टर असदुद्दीन ओवैसी है. अब जन्म दाखिले को भी लेकर देख लीजिए, जन्म दाखिले को भी लिए जो परेशान है सबसे ज्यादा तो मुस्लिम कम्युनिटी के लोग परेशान हैं, उनको ही टारगेट बनाया जा रहा है. और देखा गया कि यहाँ पर किसी भी पार्टी ने कोई आवाज नहीं उठाई उनके लिए. आता होतं काय माहिती का की काँग्रेस पार्टी एक आयडियोलॉजीवर चालणारी पार्टी, वंचित पार्टी एक आयडियोलॉजीवर चालणारी पार्टी आणि भारतीय जनता पार्टी एक हिंदू आयडियोलॉजीवर चालणारी पार्टी. पण असं जर का आयडियोलॉजीवर आपला देश जर का चालत राहिला तर गरिबांचं काय होणार? प्रत्येक जण म्हणणार की मी या जातीत जन्माला आलो, मी ह्याच जातीच्या माणसाला मतदान देणार, मी हिंदू जातीत आलो, मी भारतीय जनता पार्टीलाच मतदान देणार. हालाकी आमच्या शेतीला कापसाला या ठिकाणी सोयाबीनला 4,000 भाव आहे, कापसाला या ठिकाणी 6,000 भाव आहे, पण तरी मी भारतीय जनता पार्टीला मतदान देणार. या काय झालं, जेणेकरून काय झालं, शेतकऱ्यांना बघा आज या ठिकाणी हिंदू असेल किंवा मुस्लिम असेल, जो माणूस या ठिकाणी काम करणार, समजा मुस्लिम माणूस असेल जो या ठिकाणी सकाळी कामाला जाणार तर त्याचा संध्याकाळी घरी या ठिकाणी चुला पेटणार आहे, त्याला कोणी आणून देणार नाहीये. त्याला ओवीसी साहेब काही त्याचं घर चालवणार आहे का? नाही चालवणार आहे. आणि हिंदू माणूस असेल समजा तर तो स्वतः या ठिकाणी शेतीत जाणार आहे आणि शेतीत पिकून या ठिकाणी त्याचा कापूस असेल ज्वारी असेल तो या ठिकाणी विकणार आहे. त्याला कोणी भारतीय जनता पार्टीचा नेता आणून देणार आहे का किंवा कोणी आणून देणार आहे का? कोणी या ठिकाणी त्याला आणून देणार नाही. प्रत्येकाची कामं या ठिकाणी प्रत्येकाला करावं लागतात. हा तुम्ही हे म्हणू शकतात की बा आमच्या कापसाला भाव नाहीये, मग आमच्या कापसाला भाव कोण देऊ शकतं? की महाविकास आघाडीच्या वेळेला या ठिकाणी 10,000 रुपये क्विंटल उद्धव साहेबांनी या ठिकाणी भाव दिला होता. आज तुम्ही कापसाचे भाव बघू शकता
की 6,000 रुपये 6,500 रुपये भाव आहे, म्हणजे जेवढी लागत या ठिकाणी शेतकरी लावतोय तर तेवढी लागत सुद्धा त्याची निघत नाहीये. तुम्ही कित्येक शेतकरी मराठवाडा, आपण ज्या मराठवाड्यामध्ये राहतो, तर आज या ठिकाणी मीडियाचं जर का आपण लोकमत पेपर असेल किंवा सकाळचं येणारं वृत्तपत्र असेल तर जर का आपण खोलला तर या ठिकाणी कित्येक शेतकरी या ठिकाणी आत्महत्या करताय. रोज या ठिकाणी 1-2 शेतकरी आत्महत्या करताय मराठवाड्यातली. याचं कारण काय? नुसतंच मी ह्या पार्टीचा आहे, मी ह्या पार्टीचा आहे म्हणून चालणार नाही. आपले कामं होणं महत्वाचे. आपल्या कापसाला भाव, शेत हा 70% देश हा कृषीप्रधान देश आहे. जुन्या बघा हिच्यामध्ये काय होतं, अनपडतेचा भाग जास्त येतो. जो माणूस शिकला नाही, काहीच नसला तर तो माणूस या ठिकाणी धर्माच्या हिच्याकडे या ठिकाणी वळतो. बघा मोदी सरकारनं त्यावेळेला पंजाबचे शेतकरी हुशार आहे, त्या ठिकाणी ते शिकलेले एज्युकेटेड शेतकरी. मोदी सरकारने 3 कानून या ठिकाणी कायदा या ठिकाणी लावला होता शेतकऱ्यांसाठी. तर ते आंदोलन झालं, 365 दिवस झाले तरी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना काहीच माहिती नव्हतं की काय झालं बा. नाही 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 म्हणे ते पंजाबचे लोक आहे आणि ते खालिस्तानी आहे किंवा काही आहे, तर ते त्यांचं करता म्हणे. अरे असं कसं म्हणतो तुम्ही? शेतकऱ्यांचे 3 कानून कायदे तुम्हाला माहिती आहे का? पहिला त्याचा नियम होता की बा जे आपल्या कृषी उत्पन्न बाजार समिती आहे ते त्या ठिकाणी नष्ट करायच्या. कृषी उत्पन्न बाजार समित्या नष्ट झाल्या म्हणजे तर या ठिकाणी छोटा व्यापारी असेल तर त्या ठिकाणी तो, आणि मोठा व्यापारी असेल, समजा मी एक व्यापारी आहे तर मला या ठिकाणी शेतकऱ्याचा कापूस घ्यायचा आहे, तर मी काय सांगाल की बाबा तुमचा कापूस मला तुम्ही 4,000 रुपये क्विंटलनं द्या. मग तो शेतकरी म्हणा नाही बाबा तुम्ही काही सांगता, तुम्ही 4,000 रुपये क्विंटल कुठं चालू आहे का, तुम्ही जा आता. तुम्ही म्हणा ठीक आहे, माझा मी काय करतो दुसरा माणूस पाठवा आता खालचा, कारण की कृषी उत्पन्न बाजार समिती राहणार नाही, मार्केट कमिटी राहणार नाही, म्हणजे शासनाचा त्या ठिकाणी वाच राहणार नाही. मग दुसरा माणूस जाईल, का हो तुमचा कापूस आम्ही आता 3,000 रुपये क्विंटल तुम्ही देऊन टाका. मग शेतकरी घाबराल का रे? शेतकरी काय म्हणून बाबा की पहिल्याच माणसाला बोलवून 4,000 रुपये क्विंटल भाव दे. नंतर एक कॉन्ट्रॅक्टिंग फार्मिंग, म्हणजे तुमची जी जमीन आहे लीज वरती या ठिकाणी समजा बिंगो चिप्स असेल तर बिंगो चिप्सचा या ठिकाणी मालक येणार, तो म्हणणार की बाबा तुमची जमीन किती आहे, आपण सांगितलं आमची 20 एकर जमीन आहे. मग तो सांगणार की ते तुम्ही बटाटे लावून घ्या आणि पर किलोला आम्ही या ठिकाणी तुम्हाला 25 रुपये किलोचा बटाट्याला भाव देईल. तो आपल्याशी बॉन्ड करून घेणार आणि बटाटे निघले आणि आपण त्याला देणार. पण ते बटाटोच तो बॉन्ड नुसतं करून घेणार, पण त्याचे पैसे आपल्याला केव्हा खात्यात येणार, केव्हा नाही येणार. म्हणजे आपली जी जमीन आहे, आणि कायदा काय सांगतो, एखादी वारंवार आपण ज्या घरामध्ये राहतो, फॉर एक्झाम्पल भाड्याच्या घरात जर राहत असाल 10 वर्षाच्या नंतर तुम्ही त्या घराचे राहिले तर तुमचं त्या घराला नाव लागून जात असतं. कायदा हा सांगत होता. म्हणजे तुम्ही जर का जमिनीवरती लीज वरती देऊ राहिले आणि शेतकऱ्याच्या अंगातलं काम राहणार आहे का? मला सांगा तुम्ही. आज समृद्धीचा ठीक आहे, समजा विकास झाला, काही झाला, पण ज्या गावांमध्ये त्यांची जमीन गेलेली आहे त्या गावांमध्ये त्यांना 1-1 कोटी रुपये भेटलेले, तर ते 1-1 कोटी रुपये खर्चायचे कसे? ती तर आपल्याला पाहिजे ना, डोकं पाहिजे ना. बघा 1-1 कोटी शेतकऱ्यांना त्या ठिकाणी भेटले, तर शेतकऱ्यांनी काय केलं? फॉर्च्युनर आणली, चांदीची तलवार बनवली, त्याने केक कापत होते. 2 वर्षात ते शेतकरी भिकारी झाले. म्हणजे येणारा पैसा शेतकऱ्यांचा कसा येतो, काय येतो, त्याच्या अंगातलं काम काय सांगतं, काय नाही सांगत. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की ते फॉर्म होते. त्याच्यानंतर 3रा नियम होता मोदी सरकारने आणलेला की तुम्ही जे भांडार आहे बुवा, की ते भांडार तुम्ही अन्नधान्याचं भांडार तुम्ही साठवू शकता व्यापाऱ्याच्या घरामध्ये. म्हणजे त्याला पोलीस प्रशासन असं म्हणू शकणार नाही गोडाऊनमध्ये की तुम्ही कसं काय साठवलं. आज तुम्ही जर का कधी 100 जास्त जर का गोडाऊनमध्ये डाळी बिळी साठवून ठेवल्या तर पोलीस येणार, तुम्हाला विचारणार कुठून आणली, काय आणली, याचं पोचपावती दाखवायचं, हे दाखवा. तुम्ही साठवू शकत नाही आजच्या ह्याच्यामध्ये, पण तो नियम ते लावत होते की बा तुम्ही साठवू शकता. सर्वसामान्य लोकांना समजा जे आपण समजा जी डाळ आहे, तर समजा एखाद्या व्यापाऱ्याने, मोठ्या व्यापाऱ्याने समजा डाळ भरून ठेवली, घरामध्ये साठवून ठेवली गोडाऊन मध्ये, आणि त्यांनी म्हणलं मी 3,000 रुपये किलोनं डाळ देईन तुम्हाला, सगळं गरिबांचं वाटोळ होऊन गेलं असतं. विरोध किसने किया सर इसका? पंजाबचे शेतकरी आणि हरियाणाचे शेतकरी यांनी 365 दिवस या ठिकाणी आंदोलन चालू ठेवलं, आणि तिच्यामध्ये जवळजवळ 700 लोक शेतकरी या ठिकाणी मृत्युमुखी पावले, शहीद या ठिकाणी ते झाले. आणि इतकंच नव्हे
तर अक्षरशः ते लाल किल्ल्यावरती चढले आणि तेव्हा मोदी सरकारला जाग आली, तेव्हा त्यांनी ते 3 कायदे या ठिकाणी मागे घेतले आणि स्थगिती तिच्यावर आणलेली. म्हणजे शेतकरी या ठिकाणी जागृत नाहीये. शेतकरी काय म्हणतोय, आमच्या मालाला भाव नसला तरी चालल, पण आम्ही आमच्या जातीच्या माणसालाच मतदान देणार, आम्ही आमच्या धर्माच्याच माणसाला मतदान देणार. म्हणजे आपल्या देश या ठिकाणी शेतकरी आत्महत्या करू राहिला, पण तरी सुद्धा त्याच्या मनामध्ये जातीबद्दल आणि धर्माबद्दल या ठिकाणी इतकं स्वाभिमान या ठिकाणी निर्माण झालेला आहे. सर, जैसा कि इलेक्शन आने वाले हैं, नगर परिषद, पंचायत समिति, जिला परिषद, आप काफी सालों से राष्ट्रवादी में काम कर रहे हैं, तो आप भी नगर सेवक इलेक्शन के लिए इच्छुक हैं? हा, पक्षाने जर का मला सांगितलं की तुम्हाला लढावं लागणार शहरी भागामधून, तर मी शहरी भागामध्ये सुद्धा लढू शकतो. आणि माझं काय झालेलं आहे, आणि ग्रामीण भागामध्ये सुद्धा पक्षाने जर का सांगितलं की तुम्ही पंचायत समिती तुम्हाला लढायला लागणार आहे, तर मी पंचायत समिती सुद्धा या ठिकाणी लढू शकतो. कारण तयार आहे. आमचं जे कार्य आहे समजा की ते आम्ही नुसतं नगरसेवक पुरतं किंवा एखाद्या वार्डापुरतं आम्ही काम करणारी माणसं नाहीये. शेतकऱ्यांचा मुद्दा असेल, आता पाठीमागं तुम्ही बघू शकता की विहिरीचा प्रश्न होता, ते विहिरीला म्हणजे 20-20 हजार रुपये देऊन लोकांनी त्यात म्हणजे BDO साहेबांनी लोकांच्या शेतकऱ्यांच्या या ठिकाणी फाईली मंजूर केल्या. जो 20,000 रुपये देईल तर त्याची फाईल आम्ही मंजूर करणार. पण आम्ही गरिबांच्या न्याय हक्कासाठी, शेतकऱ्यांच्या हक्कासाठी या ठिकाणी बैलगाडी मोर्चा काढला, अर्धनग्न आंदोलन केलं. तर त्यावेळेला सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या त्या ठिकाणी विहीर मंजूर झाल्या, गोठी मंजूर आम्ही करून दिली सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या. म्हणजे की आम्ही नुसतं की वार्डापुरतं आणि हिच्यापुरतंच लिमिटेड नाहीये, तर आम्ही पंचायत समिती सुद्धा लढू शकणार आहे. सर, जैसा कि सिल्लोड शहर है, सिल्लोड शहर में जैसा आपने भी कहा कि बहुत सारे जो विकास है, वो विकास इससे पहले के एपिसोड में विकास के बारे में बात हुई थी, तो बताया गया है कि विकास तो बहुत सारी चीजों का हुआ है, जैसे जो जरूरी चीजें हैं, सड़कें है, लाइट है, पानी है, गलियों में सुधारना है, ड्रेनेज लाइन है. तो अभी आप क्या समझते हैं कि विकास और क्या होना चाहिए? बघा, काय माहिती का, पाण्याचा प्रश्न आपण पहिले घेऊया. बघा, गेल्या 25 वर्षापासून अब्दुल सत्तार यांच्या हातामध्ये सरकार आहे, नगरपालिकेची सत्ता आहे आणि ती सत्तेमध्ये आहे. ते आपल्याला सांगताय की बाबा 24 घंटे आम्ही तुम्हाला पाणी देणार, आम्ही पाणी इकडून आणणार, आम्ही पाणी पैठणहून आणणार, आम्ही पाणी जालन्याहून आणणार इकडून. आता ही पाईपलाईन कधी सांगता फुलंब्री पर्यंत आली खांदत, कधी सांगता भोकरदन पर्यंत आली. म्हणजे प्रत्येक निवडणुकी आली तर ते उल्लू बनवण्याचं काम या ठिकाणी करतात. पाण्याचा प्रश्न होता, कैलासवासी दादासाहेब माणिकरावजी पालोदकर मंत्री होते, त्यावेळेला केळणा नावाचा प्रकल्प त्यांनी पालोद या ठिकाणी उभा केलेला आहे. तो प्रकल्प आहे म्हणून आज या ठिकाणी सिल्लोड तालुका पाणी पितोय. म्हणजे त्यांचे जे उपकार होते त्याच्यावरती हा सिल्लोड तालुका या ठिकाणी पाणी पितोय. त्यांनी त्यावेळेला कारखाना असेल शेतकऱ्यांसाठी, ऊसाचा कारखाना आपल्या माणिकनगर त्या ठिकाणी त्यांनी टाकलेला होता, पाण्याचा प्रकल्प त्या ठिकाणी केला होता. अशा कॉलेज त्यांनी जुन्या काळामध्ये ITI कॉलेज सुद्धा या ठिकाणी आणलं होतं. ते कालांतराने नाही चाललं, कारखान्यावरती कॉलेज नाही चाललं. त्याच्यानंतर प्रायव्हेट कॉलेज होते, त्यांची शाळा होत्या, ते होते. असं सर्वांगीण विकास झालेला आहे. आणि अब्दुल सत्तार यांनी काय केलेलं आहे माहिती का, हेतू पुरस्कार की जो मला मतदान देईल त्याचंच मी काम करणार. आज तुम्ही एखाद्याला 43 जर का काढायची असेल तर 15-15-20 दिवस नंबर लावून सुद्धा नगरपालिकेत झटून सुद्धा त्या ठिकाणी निघत नाही. तुम्हाला बांधकाम परमिशन करायची असेल तुम्हाला 1.5 लाख रुपये द्यावं लागतात, तुम्हाला 2 लाख रुपये द्यावं लागतात. त्यावेळेला तुमची बांधकाम परमिशन तुम्हाला भेटल नाही. तर मग माझ्या घरावरती झेंडा लाव, माझ्या घरामध्ये फोटो लाव, बॅनर लाव, मग मी तुला फुकट परमिशन देतो. म्हणजे कार्यकर्ता दुसऱ्या जर का एखादा दुसऱ्या पार्टीचा माणूस काम करत असेल त्याला कसं टॉर्चर करायचं, त्याचं जातीवंत उदाहरण म्हणजे आमच्या पार्टीचे अमन शेख. बघा, अमन शेख आमच्या पार्टीचं काम करता, बिचाऱ्यावरती गुन्हा दाखल झाला, 353 2 हे झाली त्याच्यावरती. त्याच्या घरच्यांवरती, म्हणजे तो पार्टीत काम करतोय पण त्याच्या भावावरती सुद्धा गुन्हा दाखल केला त्यांनी, त्याची दुकान तोडून टाकली. म्हणजे इतक्या खालच्या पातळीचं राजकारण माणसाने करू नये माणसाने. बघा, आणि आंबेडकर चौकामध्ये तुम्ही बघू शकतात की बुवा ज्यांनी त्यांच्या विरोधात फॉर्म टाकला
नानासाहेब पालोदकर. अरे बाबा, तुम्ही दादासाहेबांचं बोट धरून तुम्ही राजकारण शिकले, मंत्री साहेबाचं पालोदचे, त्यांचं बोट धरून तुम्ही राजकारण शिकले, आणि तुम्ही त्यांच्याच मुलांच्या नानासाहेबांच्या घरासमोर तुम्ही बघू शकतात की आंबेडकर चौकामध्ये मोठी लाट भीत बांधून दिली. का भीत बांधण्याचं कारण आहे की जो माझ्या विरोधात उभं राहील त्याची मी असे हाल करतो, मी उंच उंच त्याच्या घरासमोर ती भीती बांधतो. अरे तुम्हाला गार्डनच करायचं होतं तर छोट्या छोट्या भीती करायच्या असत्या ना, 1.5 2 फुटाच्या. तुम्ही त्या ठिकाणी 20 फुटाच्या भीती बांधल्या. काय कारण आहे त्याचं? काय गार्डन बनवणार आहे तिथं? मग म्हणे गार्डननी तिथं पुतळे बनवायची म्हणे मला आता. म्हणजे पुतळे का बनवायचे? उद्याच्याला ते भीती जर का तोडल्या, विरोधी पार्टी म्हणली की बाबा तुम्ही आम्हाला मतदान द्या, तुमच्या भीती तोडून टाकतो, तर ते भीती तोडायच्या अनुषंगाने तिथे पुतळे उभे करणार. म्हणजे विरोधक पार्टी जायच्या वेळेला काय होईल, एखादा पुतळा असला तिथं एखाद्या महापुरुषाचा, आपण म्हणू ते भीती तोडायची, पण लोक काय म्हणतील, नाही 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 तिथं पुतळा आहे बाबा, जातीचं राजकारण होऊन जाईल. म्हणजे असल्या प्रकारचं राजकारण या ठिकाणी चालू आहे. MIDCच्या नावाखाली तुम्ही बघू शकता की शेतकऱ्यांचे किती हाल झाले. मी MIDC आणतो, असं करतो, मला क्षेत्र पाहिजे, मला जमीन पाहिजे. अरे जी जमीन आहे तिच्यावरती करा ना तुम्ही. जिल्हा परिषदची तुम्ही शाळा बघू शकता, तोडून टाकली ती नगरपालिकेच्या नावाखाली. आता म्हणे मी लिस्टवरती करारावरती घेतो, आणि काय करणार ते? तिथे गाळे बनणार, एक गाळा 50-50 लाखाला विकून टाकणार, पैसे करून घेणार त्याची. म्हणजे असलं या ठिकाणी राजकारण या ठिकाणी चालू आहे. जाणून बुजून जो माणूस विरोधात जाईल त्याला कोणत्या ना कोणत्या पद्धतीने टॉर्चरिंग करायचं, त्याला राजकारणातून आउट करायचं. आणि जो माणूस चांगला राजकारणी तर बघा, मग मी त्यांच्या घरासमोर ती कशा भीती बांधल्या. माझी आमदार सांडू पाटील त्यांच्या गल्लीचा घराचा रस्ता बंद करून टाकला, मोठी भिंत बांधून. त्यांचं आज ते घर विक्रीला आहे त्या भिंतीमुळं. तिथले व्यापाऱ्यांचं नुकसान झालं, तिथले जे कोणी व्यापारी समजा त्यांचं नुकसान झालं. करोड रुपयाची प्रॉपर्टी त्यांची आज धुळकळीत झाली. म्हणजे जे भाड्याने जर का आपण गाळं देत होतो ते 1-1 लाख रुपये महिना त्या मालकाला येत होता, तर तो आज 10,000 रुपये द्यायला तयार नाही कोणी दुसरं. तिथं दुकान चालत नाही, भिंती समोर उभ्या राहिल्या. का तुम्ही असं जाणून बोलून राजकारण करताय? सर, जैसा कि नगर परिषद का इलेक्शन हो रहा है और आप इच्छुक भी है, आप लड़ते भी है और आप नगर सेवक बन जाते हैं, तो आपके क्या सपने हैं जनता के लिए, युवाओं के लिए खास तौर से, कि आप नगर सेवक बनने के बाद युवाओं के लिए क्या करेंगे? बघा, युवकांसाठी तर सध्याच्या कंडिशनला माझी स्वतःची लायब्ररी, अभ्यासिका आहे, मोफत अभ्यासिका आहे. तालुक्यामधला कोणताही युवक त्या ठिकाणी येऊन राहू शकतो आणि त्या ठिकाणी त्या अभ्यासिकामध्ये तुम्ही तो अभ्यास करू शकतो. आणि सध्याच्या चालूच कंडिशनला जे त्यांना ग्राउंड असतं पोलीस भरतीसाठी, जे काही ग्राउंडवरती इक्विपमेंट्स लागतात, डबल बार असेल, गोळाफेक असेल, तर ते सगळे इक्विपमेंट्स मी त्या ठिकाणी अवेलेबल सध्या केलेले. सध्या त्या ठिकाणी मुलं त्या ठिकाणी प्लॉटिंग वरती, राखाच्या प्लॉटिंग वरती त्या ठिकाणी ती मुलं त्या ठिकाणी गोळाफेक असेल, रनिंग असेल, त्यांना त्या ठिकाणी दबाई यंत्र मी आणून दिलेलं आहे. म्हणजे 1-1.5-2 महिन्याला त्या ठिकाणी दबाई होत असते आणि त्या ठिकाणी ते ट्रॅक बनवून त्या ठिकाणी ती मुलं रनिंग सुद्धा त्या ठिकाणी करत असतात. त्याच्यानंतर माझं युट्यूब वरती कलाकार, आपल्या तालुक्यातले जे कलाकार होते ते माझ्याजवळ 2018ला आले आणि त्यांनी सांगितलं की दादा आम्ही कलाकार आहे, आम्हाला काहीतरी स्थान निर्माण करण्यासाठी आम्ही युट्यूब चॅनल खोलतोय, तुम्ही पैसे लावशाल का? तर त्या ठिकाणी मी फार मोठी इन्व्हेस्टमेंट करून आपल्या तालुक्यातील जे काही कलाकार असतील त्यांना पडद्यावरती आणण्याचं काम या ठिकाणी मी केलेलं आहे. तर ते आज फार मोठ्या ठिकाणी गेलेले, कोणी पिक्चर मध्ये काम करते, कोणी गाणी बनवते. म्हणजे प्रत्येक माणसाला या ठिकाणी कला क्षेत्रामध्ये पुढे आणण्याचं काम या ठिकाणी आम्ही केलेलं आहे. शिक्षण क्षेत्र असेल, कला क्षेत्र असेल, युवकांसाठी तर आम्ही सदैव गेल्या 10 वर्षापासून आम्ही त्याच्यामध्ये कार्य करत आहोत. सर, जैसा कि आपने स्टार्टिंग में कहा कि नगर सेवक अगर सत्ताधारी का हो तो उस वार्ड का काम होता है, फिर आप सत्ताधारी से ही होंगे क्या नगर सेवक? तिच्यामध्ये कसं आहे, तिच्यामध्ये आता सर्व आपके भी काम नहीं होंगे. तिच्यामध्ये आम्ही नगर अध्यक्षाचा या ठिकाणी दावा करणार. कारण की कसं आहे माहिती का, नगर अध्यक्ष जर का तुम्हाला कामं जर का लोकांची करायची असेल, करून घ्यायची असेल, तर या ठिकाणी मी नगर अध्यक्षाचा या ठिकाणी दावा करणार. कारण की काय, मला माझ्या लोकांची कामं करून द्यायची. मला नुसतंच नगरसेवक बनायचं आणि तिथं जाऊन 2 प्रश्न विचारायचे, ते सांगणार की बाबा
होत नाही, ते ठराव पाठवलेला आहे, वरती गेलेलं आहे, पास होणार आहे, बहुमताचा ठराव नाही काही सर, नाही. आपकी पार्टी आपको सपोर्ट करेगी यहाँ पर? 100% गेल्या 10 वर्षापासून मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचंच काम करतो. अगर वक्त पर सपोर्ट नहीं करे तो? पार्टीने जो आदेश दिला, ज्या माणसाचं नाव सांगितलं त्या माणसासाठी आम्ही काम करणार. पण आमचा दावा हा नगर अध्यक्षवरतीच राहणार. आम्ही नगर अध्यक्ष कॅन्डिडेटच आमचा या पार्टीचं उभं करणार. युती धर्मामध्ये सुद्धा असलो, भारतीय जनता पार्टीला सोबत जर का भारतीय जनता पार्टी म्हणते की बा सगळे मिळून या ठिकाणी एकत्र लढून नगर अध्यक्ष देऊ, पण आम्ही त्याच्यामध्ये राजी नाहीये. नगर अध्यक्ष हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा अजितदादा गटाचाच राहणार. सर, जैसा कि आपने भी सुना होगा, आमदार अब्दुल सत्तार ने जो मेड़ावा रखा था यहाँ पर सेना भवन पर, वहां पर उन्होंने इंटरव्यू देते हुए कहा कि 100% नगर परिषद पर नगर सेवक शिवसेना शिंदे गट के ही रहेंगे. फिर आपको उम्मीद कैसी लगी रहेगी? बघा, गेल्या 25 वर्षापासून त्यांनी जी भूलथापा मारण्याचं काम या सिल्लोडला केलेलं आहे, तर त्या कामाच्या अनुषंगाने इथली जनता या ठिकाणी त्रस्त झालेली. तुम्ही कब्जे बघू शकता, लोकांच्या खाली प्लॉटवरती कब्जे या ठिकाणी झालेले. ज्यांचे प्लॉट आहे त्यांच्यावरती कब्जे करण्याचं काम झालेले. ज्यांना एनओसी भेटत नाही, त्यांना काही दुकान टाकायचं असेल किंवा एखाद्याला शाळा उघडायची असेल त्याला एनओसी भेटत नाही. बघा, शाळेच्या ह्याच्यावरून मी तुम्हाला सांगतो की त्यांच्या ज्या शाळा आहे, समजा त्या शाळेमध्ये एखादा विद्यार्थी जर का 5वी 7वीला जर का त्याची टीसी गेली तर ती 10वी पास आउट होऊनच रिटर्न भेटती. तुम्हाला एक सदी टीसी काढायची असेल तर त्या ठिकाणी भांडणं करावं लागतं. तुम्ही त्या ठिकाणी क्लर्क हेडमास्टरचं नाव सांगतो, हेडमास्टर क्लर्कचं नाव सांगतो, सुट्टीवर हेडमास्टरची चालले जातो 8-8 15-15 दिवस. म्हणजे एक टीसी जर का शाळेतून काढायची असेल तर त्या ठिकाणी इतके तुम्हाला कष्ट या ठिकाणी करावं लागतात, इतकी तुमची हॅरिसमेंट या ठिकाणी होत असती. नगरपालिकेला घर बांधायचं असेल तर तुम्हाला तर सांगितलं मी की बुवा एक तर आमच्या पार्टीचा झेंडा लावा, आमचा फोटो लावा, तर तुम्हाला परमिशन भेटल. नाही तर मग 1.5 लाख रुपये द्या. जसं जसं कार्यक्षेत्र असेल, समजा जेवढं क्षेत्रफळ असेल तेवढा रेट भरायचा आणि आम्ही तुम्हाला नगरपालिकेची परमिशन देऊ. आणि जर का आपण तरी सुद्धा डेअरिंगबाज करून इमारत बांधण्याचं काम केलं तर नगरपालिकेची गाडी येणार, नगरपालिकेचे कर्मचारी ज्या ठेकेदाराचं समजा जे साहित्य असेल ते उचलणार आणि ते घेऊन जाणार. ठेकेदार काम करायचे पहिले या ठिकाणी सिल्लोड शहरात विचारतो की बाबा तुम्ही नगरपालिकेची परमिशन घेतली का, तरच मी माझं या ठिकाणी जे सामान असेल, समजा तर स्लॅब टाकायचं मशीन असेल किंवा काही असेल तर ते मी आणतो, नाही तर मग मी तुमचं काम घ्यायला रिकामा नाही. म्हणजे इतकी दहशत या ठिकाणी झालेली है सिल्लोड शहरामध्ये. तो नाजरीन, हमारे साथ में हमारे खास मेहमान अक्षय शिवाजी पाटिल थे, जिन्होंने बहुत ही तफसीली जानकारी और मालूमात रखी है और सिल्लोड शहर में क्या चल रहा है, क्या होना चाहिए और नगर सेवक के बारे में जो इंफॉर्मेशन दी है और नगर परिषद क्या कर रही है और नगर परिषद का जनता पर किस तरह से दहशत है, इस तरह का आरोप लगाते हुए अक्षय शिवाजी पाटिल ने सीधी बात की है. तो नाज़रीन, आपको क्या लगता है कि हमारे जो मेहमान हैं इन्होंने जो भी बातें की है उसमें जिस तरह से एमआईएम पार्टी हो जाए या फिर बीजेपी पार्टी हो जाए और फिर खुद उनकी जो पार्टी है जिस पार्टी से वो ताल्लुक रखते हैं, तमाम चीजें उन्होंने बताया कि जिन पार्टियों में सिर्फ कास्टिज्म किया जाता है, तो वो जो बात बताई गई है, तो क्या आप इस पर आपकी क्या राय है? क्या एमआईएम पार्टी और बीजेपी ये दोनों जो है तो साठगांठ वाली पार्टियां हैं? जिस तरह से आरोप लगाते हुए अक्षय शिवाजी पाटिल ने कहा कि एमआईएम को बीजेपी कहा जाता है, तो क्या आप इस बात से सहमत हैं कि ये सही बात है और बीजेपी कास्टिज्म पर ही लड़ती है? ये तो जनता की जबान पर है ही और बहुत सारे लोग इस बात को जानते हैं कि वो सिर्फ भावनाओं को लेकर राजनीति कर रही है. तो नाज़रीन, जो बहुत सारी बातें हुई हैं, कमेंट्स के जरिए से हम जरूर जानना चाहेंगे कि आपका क्या मत है. और अक्षय शिवाजी पाटिल ये भी नगर अध्यक्ष बनने के ख्वाहिशमंद है, तो आप क्या चाहते
चाहते हैं कि इस तरह का कैंडिडेट नगर अध्यक्ष होना चाहिए? क्या इस तरह के नगर अध्यक्ष कैंडिडेट अपने इलाके को, अपने नगर को, अपने गांव को आगे लेकर जा सकता है? और युवाओं के लिए ऐसा नगर अध्यक्ष अगर रहे तो युवाओं को कितनी तरक्की मिल सकती है, ये आप कमेंट्स में जरूर बताएं। और हाँ, एक बात जो मैं हमेशा कहता हूं कि जो भी हमारे मेहमान हैं उनके लिए कमेंट्स में पॉजिटिव थिंकिंग की बात हो, निगेटिव थिंकिंग हो, लेकिन उस अंदाज में कि उन्हें बुरा ना लगे और कोई अपशब्द ना हो, इस बात का हमेशा ख्याल रखें।